Okay, please mark your present to everyone. Okay, a very good evening to all of you. Now let's start. Okay, Tanma has also joined now. Antara has also. Okay. So आपण सुरुवात करणार आहोत फिफ्थ स्टँडर्ड पासून. लाईक I already said, we are going to start with fifth standard. Okay. So fifth standard we are continuing with your lesson number 6, that is stone age and stone tools. Okay. या लेसन सोबतच आपण कंटिन्युएशन ठेवणार आहोत तुमचा. In this we have completed till old age, old stone age. Okay. Now see what we have seen, that tools like hand axe and cleaver made by Homo erectus are more proportionate and symmetrical than the choppers made by Homo habilis. Homo erectus या मानवाने बनवलेले हँड ॲक्स, हातकुराड आणि क्लीवर हे असे काही टूल्स होते जे होमो हॅबिलिसने बनवलेल्या चॉपर पेक्षा जास्त काय होते, दे वेर प्रपोर्शनेट अँड सिमेट्रिकल. त्यांची जी घडणी होती, जशा प्रकारे घडवले होते ते खूप एखाद्या गोष्टीचा विचार करून घडवले गेले होते असं सांगितलं जातं. ओके. Then we have seen that a proportionate and symmetrical tools has to be mentally visualized first. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं की कोणतीही गोष्ट करताना आपण काय करतो, पहिल्यांदा ती घडवण्याच्या आधी ती कशी असेल असा विचार करतो, आपल्या मनामध्ये विचार करतो, बरोबर. मग जर या ताटकण्याच्या मानवाने, होमो इरेक्टसने असे एवढे छान टूल्स बनवलेले जे एकदम परफेक्ट होते, तर त्याने ते टूल्स, ते हत्यारा बनवण्याच्या आधी, घडवण्याच्या आधी मनामध्ये त्याने विचार केला असेल. येस. म्हणूनच असं देखील मानलं जातं की त्याची बुद्धी ही बाकीच्या मानवांपेक्षा जास्त होती. येस. सॉरी. Okay. Now, then we have also seen that हा मानव काय करत असायचा, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने देखील वापरायचा. येस. दागिने वापरत होता. शंख, हाडे, प्राण्यांचे दात यांच्यापासून तयार केलेले काही दागिने देखील मिळाले होते. पर्यंत आपण पाहिलेलं. ओके. नेक्स्ट. Remains of tools from the old stone age have been found in India at various places from Kashmir to Tamil Nadu. बघा, भारतामध्ये जे काही ओल्ड स्टोन एज आहे, पुराश्मयुगीन जे हत्यारं आहेत, त्याचे अवशेष काश्मीर पासून तमिळनाडू पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेले आहेत. However, not many human fossil from the old stone age have been found in India. बघा, पण जरी हत्यारं मिळालेली असली, ओल्ड स्टोन एजची, पुराश्मयुगाची जरी हत्यारं मिळालेली असली, तरी त्या मानवाचे कोणतेही अवशेष मिळालेले नाहीत. ओके. Fossils of human skull and the collarbone of an old stone age woman were found on the bank of Narmada in the vicinity of Hatnora, a village near Hoshangabad in Madhya Pradesh. बघा, पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष भारतात जास्त नाही मिळाले. मध्य प्रदेशामध्ये होशंगाबाद जवळ नर्मदा नदी आहे आणि या नर्मदा नदीच्या काठावर हतनोरा नावाचं एक गाव आहे. या गावाच्या परिसरात त्या काळातील कवटी आणि खांद्याचे हाड, ओके, खांद्याचं हाड मिळालं आणि असं मानलं जातं की ते पुराश्मयुगातील एका स्त्रीचे आहेत. ओके. Beside that, the fossilized skull of a child from the Stone Age was found at the village near Puducherry. तर पुदुच्चेरी जवळ एक गाव आहे, तिथे त्या गावाच्या परिसरात अश्मयुगातील एका लहान बालकाची कवटी मिळालेली आहे. Some remains of old Stone Age humans have also been found in Afghanistan and Sri Lanka. बघा, आणि अजून अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्ये देखील पुराश्मयुगीन मानवाचे काही अवशेष मिळालेले आहेत.
Gangapur near Nashik and Chirki Nevasa near Nevasa are among the well-known old Stone Age sites in Maharashtra. Gangapur is on the banks of the Godavari River and Chirki Nevasa is in the Pravara Basin. बघा, अजून महाराष्ट्रामध्ये देखील पुराश्मयुगीन मानवाचे काही अवशेष मिळालेले आहेत, जसं नाशिक जवळचा गंगापूर आणि नेवाशा जवळचा चिरकी नेवासा. ओके, इथे मिळालेले आहेत. गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे, तर चिरकी नेवासा प्रवारा नदीच्या काठावर आहे. ओके, नाव मिडल स्टोन एज, दॅट इज मेझोलिथिक एज, मध्याश्मयुग म्हणतात त्याला मराठीमध्ये. पहा, Homo sapiens in the Middle Stone Age continued to make progress in many different ways. बघा, मध्याश्म युगातील जो बुद्धिमान मानव होता तो त्याची प्रगती करतच होता. होमोसेपियन बुद्धिमान मानव. They domesticated the dog. Due to changes in the climate and the environment in the Middle Stone Age, the way of life of human has become to change. त्याने काय केलं? त्याने कुत्रा पाळायला सुरुवात केली. आणि या मध्याश्म युगामध्ये मिडल स्टोन एज मध्ये हवामान आणि जे पर्यावरण आहे, एन्व्हायरमेंट आहे, त्यामध्ये बदल होत होते. त्यामुळे मानवाची जी जीवन पद्धती होती, लाईफस्टाईल होती, ती सुद्धा बदलत लागली. त्यामध्ये सुद्धा बदल सुरू झाले होते. Besides hunting, Homo sapiens had started to harvest food grains that grow in the wild and to domesticate animals. मग आता मानवाने शिकारी बरोबरच काय करायला सुरुवात केली होती? शिकारी बरोबरच तो काय करत होता? शेती करू लागला होता. अँड टू डोमेस्टिकेट अॅनिमल, आणि प्राणी सुद्धा पाळू लागला होता. ओके, पशुपालन सुद्धा करू लागला होता. आणि तो शेती स्वतः अन्न लावत नव्हता. तो काय करायचा? जे नैसर्गिकरित्या अन्न उगवत आहे ते त्याची कापणी करायचा जाऊन. ओके, their diet now included various plant food. They also began to settle in one place for a part of the year. मग आता तो वेगवेगळ्या धान्याची कापणी करत होता, त्यामुळे एकाच ठिकाणी वस्ती करायचा आणि तो आता वेगवेगळ्या भाज्या सुद्धा खायला लागला होता. Domestication of sheep and goats also goes back to this period. याच काळात शेळी आणि मेंढी या प्राण्यांना सुद्धा पाळण्याची सुरुवात झाली. Taking all this into account, it appears that Homo sapiens now needed several different types of tools that were light in weight and durable for a variety of tasks such as hunting, fishing, harvesting, cutting of trees, etc. मग आता आपण जर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला असं आढळतं की मिझोलिथिक होमोसेपियन म्हणजे मध्याश्म युगातील जो बुद्धिमान मानव होता, या मानवाला शिकार करणे, मासेमारी करणे, कापणी करणे, तोडणी करणे, या सगळ्यांसाठी वजनाने हलक्या असणाऱ्या आणि जास्त वेळ टिकू शकतील अशा हत्यारांची गरज होती. He used to make implements like the knife and his sickle by firmly fixing a row of blades as small as fingernails into a groove in a bone or a piece of wood. मग त्याने काय करायला सुरुवात केली? लाकडाला किंवा हाडाला तो खाच करायचा आणि त्यात एकदम नखा एवढी छोटी अशी पाती एकदम ओळीने लाईनने घट्ट बसवायचा आणि तो सुरी, विळा यांसारखी हत्यारं बनवायचा. Many sites of the Middle Stone Age have been found in India. Among them, Bagor in Rajasthan, Bhimbetka in Madhya Pradesh, Langanaj in Gujarat, and Patane in Jalgaon district in Maharashtra are well known ones. बघा, भारतात अनेक ठिकाणी या मध्याश्मयुगीन अवशेष म्हणजे हे मिडल स्टोन एज जे काही रिमेन्स आहेत ते सापडले. मग ते कुठे कुठे सापडले? राजस्थान मधील बागोर या ठिकाणी, मध्य प्रदेशातील भीमबेटका, गुजरात मधील लांगणज आणि महाराष्ट्राच्या जवळ जळगाव जिल्ह्यातील पाटणे या ठिकाणी ही मध्याश्म युगाचे अवशेष सापडले. ओके, सी हिअर आर सम tools. In Middle Stone Age, the stone blade used to make implements were removed from the stone by the fluted core technique. बघा, मध्याश्म युगातील जो काही अवजार होती, जी हत्यारं होती, ती उपयोगात आणलेली पाती, पन्हाळीदार गाभा
हा एक तंत्र आहे. याच्यात काय केलं जायचं बघा. Flute means a long parallel sided depression on the stone, and core means the original stone from which the blades are removed. After the blades were removed from the stone from all sides, the remaining core had such fluids on all sides. Blades removed with this technique are very minute, the size of a nail or slightly bigger. Hence, they are called microliths. Micro means very small and lithos means stone. In the Middle Stone Age, arrows were made by fixing a microlith at the tip of a stick. बघा इथे भाले तयार करण्यात आले आहेत बघा. काय करायचंय, गारगोटीच्या गोट्यांपासून वेगळे करायचे त्या खाचांना आणि त्या पात्यांना, आणि ही पाती एकदम नखा एवढी असायची किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असायची. त्यामुळे या सगळ्यांना काय म्हटलं जायचं, मायक्रोलिथ्स म्हणजे सूक्ष्मास्त्रे. ओके, लहान आहेत म्हणून. आणि त्याचा उपयोग अशा बाण बनवण्यासाठी केला जायचा. येस, अंडरस्टूड अबाउट दी मिडल स्टोन एज. हॅव यू अंडरस्टूड अबाउट मिडल स्टोन एज? तन्मय, धीरज, Karnika. Okay, now the next part. New Stone Age, Neolithic Age. Okay, New Stone Age is Neolithic Age. बघा, म्हणजेच नवाश्मयुग. In this period, stone tools that were polished to give a smooth, shiny finish were made for the first time. As this was a new type of tool making technique, this period was named the New Stone Age. बघा, न्यू स्टोन एज म्हणजे नवाश्मयुग. याच्यात काय केलं गेलं, घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारं बनवली गेली आणि नव्या प्रकारची हत्यारं घडवली जाण्याचा काळ म्हणून याला न्यू स्टोन एज म्हणजेच नवाश्मयुग असं म्हणतात. By the time of the New Stone Age, agriculture and domestication of animals or animal husbandry had become a routine way of life. बघा, मग नवाश्मयुगापर्यंत काय होत होतं, शेती आणि पशुपालन ही नित्याची जीवन पद्धती झाली होती मानवाची. ओके, हंटिंग वॉज नो मोर द मेजर मीन्स टू ऑब्टेनिंग फूड. आता फक्त शिकार करणे आणि त्यावरच आपलं पोट भरणे असं मानव करत नव्हता. इट बिकेम सेकंडरी टू ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबेंड्री. मग आता पशुपालन आणि शेती याला पूरक म्हणून फक्त तो शिकार करत असे. There are many sites of New Stone Age culture in India, especially along the Ganga River and in South India. मग भारतामध्ये अनेक ठिकाणी नवाश्मयुगाच्या संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत, जसं गंगेच्या खोऱ्यात आणि दक्षिण भारतात. ओके, येस, हिअर वी हॅव completed your lesson. Have you clearly understood all the 3 stone ages? 5th standard? Yes, okay. So be prepared. After taking 6th standard, I am going to ask you question. Okay, I am going to ask you question. Now, okay, 6th standard, we are also going to start your new lesson today. Okay, new lesson. In the previous lesson, we have completed about the religious knowledge of all the religion. Okay, what were the teachings of all the religion that we have learned about, right? So in this lesson we are going to learn what is Janapadas and Mahajanpadas. Okay, what is Janapadas and Mahajanpadas? See, a map is given. The 16 Mahajanpadas which were present in 6th century are given in this lesson. See, Kamboj, Gandhara, Kuru, Matsya, Panchal, Avanti, Vatsa, Kashi, Magadha, Anga, Vriji, Malla, Ashmaka. Yes, these were some of the Mahajanpadas. So let's start. What you are going to learn in this lesson? Your 6.1 is Janapadas, then Mahajanpadas, then 6.3 is rise of the Magadha Empire. Okay, Magad Empire.
मगध राज्याचा उदय कसा झाला ते सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत. जनपदे, महाजनपदे म्हणजे काय ते सुद्धा आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. ओके. लेट मी फर्स्ट get confirm हुआ दे. Okay. Anuj and Pramita. Only you two are there. Okay. Antara has left. Okay. Okay. So let's start. Let it be. See, what are Janapadas? See, Janapade म्हणजे काय? The period from about 1000 BC to 600 BC is considered to be the post-Vedic period. आपण वैदिक काळ शिकलो बरोबर. मग इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा जो कालखंड होता त्याला वैदिकोत्तर कालखंड असं म्हटलं जातं. It is in this period that the Janapadas came into existence. आणि याच काळात जनपदे अस्तित्वात आली होती. मग जनपदे म्हणजे काय बघा. Janapadas were the many small states that spread from today's Afghanistan, which is to the northwest of the Indian subcontinent, to Bengal and Odisha in the east, to Maharashtra in the south. बघा. मग ही जनपदे काय होती? छोटी छोटी राज्य होती. जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य जी भारतीय उपखंडाच्या वायव्येला आज जे अफगाणिस्तान आहे त्या अफगाणिस्तान पासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिसा पर्यंत आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत पसरलेली होती. ओके. The Janapada called Ashmak occupied a part of today's Maharashtra. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग हा अश्मक या जनपदाने व्यापलेला होता. The names of these Janapadas can be found in Sanskrit, Pali and Ardha Magadi literature. मग आपल्याला आपल्या देवनागरी मराठीमध्ये मराठीच्या साहित्यांमध्ये जरी ही नावे माहिती नसली आपण ऐकली नसली तरी संस्कृत, पाली आणि अर्धमगधी यांच्या साहित्यांमध्ये यांच्या लिटरेचरमध्ये आपल्याला या जनपदांची नावे आढळतात. ओके. One can also find information about them in the writing of Greek historians. आपण आपल्याला जर अजून याबद्दल माहिती पाहिजे असेल तर ग्रीक जे इतिहासकार होते त्यांनी जे लिखाण केलं त्यांच्यामधून सुद्धा आपल्याला याबद्दलची माहिती मिळू शकते. Some of the Janapadas were monarchies while others were republics. बघा. काही जनपदे होती त्यांच्यामध्ये राजेशाही होती पण काही का होती गणराज्य होते. Some Janapadas had a Gana Parishad of senior citizen. Members of the Gana Parishad come together to discussion and make decision regarding administrative issue. जनपदांमधील जे ज्येष्ठ व्यक्ती होते त्यांची एकत्र गण परिषद असे आणि या गण परिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करत असायचे आणि राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असायचे. The place where these decisions took place were known as the संथगड. बघा. आणि या चर्चा जिथे व्हायच्या त्या जागेला त्या सभागृहाला संथागार असे म्हटलं जायचं. गौतम बुद्ध hailed from the Shakya Republic. Every Janapada had its own coinage. बघा. गौतम बुद्ध हे शाक्य गणराज्यातील होते आणि प्रत्येक जनपदाची स्वतःची अशी स्वतंत्र नाणी सुद्धा होती. Okay, here we have completed about Janapadas. Have you clearly understood, Pramita and Anush? Pramita, what happened? Any doubt? Yes, you can ask. Yes, Pramita, any doubt you have? जनपद म्हणजे छोटी छोटी राज्ये. Okay? Any doubt other than this? Any doubt other than this? Okay.
नाव महाजनपदाज. आता महाजनपद म्हणजे काय पहा. हिअर इज वन चार्ट. ओके, बघा एक चार्ट आहे तो एक्सप्लेन करूया अगोदर आपण. महाजनपदाज कोसला म्हणजे कोसल, वत्सा, अवंती आणि मगधा ही महाजनपदे आहेत बघा. द कोसला महाजनpada was located in the foothills of the Himalayas in the region of उत्तर प्रदेश and नेपाळ. कोसल महाजनपदाचा विस्तार हा हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. The famous cities of Kosla were श्रावस्ती, कुशवती and साकेत. बघा मग या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती. महाजनपदे, जनपदे हे म्हणजे एक प्रकारचं राज्य, प्लेस. ओके, श्रावस्ती वॉज द कॅपिटल ऑफ कोसला. मग या श्रावस्ती ही या कोसल या महाजनपदाची राजधानी होती. गौतम बुद्ध had lived in the famous vihara जेतवन at श्रावस्ती for a long time. मग श्रावस्ती मधील जेतवन या प्रसिद्ध विहारामध्ये गौतम बुद्ध दीर्घकाळ राहिले होते. The Kosla king Prasenajit was a contemporary of the Buddha and वर्धमान महावीर. कोसलचा राजा प्रसेनजित हा गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांचा समकालीन होता. लेटर द स्टेट ऑफ कोसला मर्ज विथ मगधा. नंतर कोसलचे राज्य मगध राज्यामध्ये एकत्रित झाले, विलीन झाले. नेक्स्ट आहे वत्स. ओके, the Mahajanpada Vatsa was located in the region around Prayag, that is Allahabad in Uttar Pradesh. Okay, वत्स महाजनपदाचा विस्तार कुठे होता? उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात. कोसम, द कॅपिटल ऑफ वत्स वॉज एन्शियंट सिटी ऑफ कौशंबी. कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशंबी नगर हे या वत्स या महाजनपदाची कॅपिटल म्हणजे राजधानी होती. इट वॉज अन इम्पॉर्टंट सेंटर फॉर ट्रेड आणि ते एक व्यापाराचं महत्वाचं केंद्र होतं. 3 extremely rich merchants of Kaushambi had built 3 viharas for Gautam Buddha and his followers. कौशंबीतील 3 अत्यंत श्रीमंत असे व्यापारी होते. त्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधले होते. किंग उदयाना वॉज अ कंटेम्पररी ऑफ गौतम बुद्ध. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. After King Udyana, the state of Vatsa could not maintain its independent existence for long. बघा मग राजा उदयनानंतर वत्स महाजनपदाचं अस्तित्व जास्त काही काळ टिकलं नाही. द किंग ऑफ अवंती महाजनपदा कॉन्क्वर्ड द स्टेट. मग अवंती महाजनपदाच्या राजाने ते जिंकून घेतलं. नेक्स्ट इज अवंती. आता अवंती महाजनपदाबद्दल माहिती घेऊया आपण. The ancient kingdom of Avanti was located in the Malwa region of Madhya Pradesh. मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होतं. उज्जैन वॉज इट्स कॅपिटल. उज्जैनी म्हणजेच आजचं उज्जैन ही त्या नगराची राजधानी होती. द सिटी वॉज अन इम्पॉर्टंट ट्रेड सेंटर आणि उज्जैनी हे एक महत्वाचं व्यापार केंद्र सुद्धा होतं. The king of Avanti, Pradyot, was a contemporary of Gautam Buddha and वर्धमान महावीर. हा अवंतीचा राजा होता प्रद्योत. ओके, ड्युरिंग द reign of King Nandivardhan, the state of Avanti was merged into the Magadha Empire. मग अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत काय झालं? अवंती मगध साम्राज्यात विलीन झाला. नेक्स्ट महाजनपद इज मगधा. The ancient Mahajanpada of Magadha was spread through the regions of Gaya, Patna in Bihar and some regions in Bengal. बिहारमधील पटना, गया या शहरांच्या आसपासचा जो काही प्रदेश आणि बंगालचा काही प्रदेश यामधील आपलं जे प्राचीन मगध महाजनपद होतं ते विलीन होतं. कॅपिटल ऑफ मगधा वॉज राजगृह किंवा राजगीर ही मगधची राजधानी होती. King Bimbisara's palace was built by the architect Mahagovinda.
महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता. जीवाका द फेमस फिजिशियन वॉज ॲट द कोर्ट ऑफ बिंबिसारा. जीवक जीवक हा खूप प्रसिद्ध वैद्य होता. ओके. आणि तो बिंबिसाराच्या दरबारात होता. बिंबिसारा हॅड बिकम फॉलोवर ऑफ गौतम बुद्ध. बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्कारले होते. ओके. दिस वेर अबाउट द फोर महाजनपदास, कोसला, वत्स, अवंती अँड मगधा. अंडरस्टूड टिल हियर? अंडरस्टूड टिल हियर? सी, दिस जनपदे, महाजनपदे हे काय आहेत? हे राज्य आहेत फक्त. ओके. फक्त जनपदे आणि छोटी छोटी राज्य, महाजनपदे आर बिगर दॅन दॅट. ओके. फक्त राज्य आहेत आणि त्यांचा विस्तार कुठून कुठे झाला आहे, त्याचे राजे कोण होते, हे आपल्याला आता या चार्ट मध्ये ही माहिती दिली होती. नेक्स्ट. Some Janapadas gradually become stronger and expanded their geographical boundaries. ओके. काही जनपदे काय झाली, हळूहळू बलशाली झाली, त्यांची पॉवर वाढू लागली आणि त्यांच्या ज्या बाउंड्रीज आहेत, भौगोलिक सीमा आहेत, जिओग्राफिकल बाउंड्रीज म्हणजे भौगोलिक सीमा, म्हणजे त्यांनी त्यांचा, आता आपला महाराष्ट्र, तर महाराष्ट्राचा बाजूचा भाग पण घेतला स्वतः असं. ओके. त्यांनी त्यांच्या भौगोलिक सीमा एक्सपांड केल्या, विस्तारित केल्या. सच जनपदास केम टू बी नोन ॲज महाजनपदास. मग अशा जनपदांना ज्यांच्या भौगोलिक सीमा वाढल्या होत्या, ज्यांची राज्य मोठी झाली होती, त्यांना आपण महाजनपदे म्हणतो. ओके. फ्रॉम द लिटरेचर ऑफ दॅट पिरियड इट इज क्लिअर दॅट अप टू द 6th century BCE 16 महाजनपदास had acquired special importance. बघा, मग साहित्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे, जो उल्लेख केलेला आहे त्याच्या आधारे असं दिसतं की इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये 16 महाजनपदांना अत्यंत महत्व प्राप्त झालं होतं. कोसला, वत्स, अवंती अँड मगधा अमॉंग देम बिकेम मोर पॉवरफुल. आणि त्या 16 महाजनपदांमध्ये देखील कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे जास्त सामर्थ्यवान होती. ओके. Understood till here? 6th standard? Yes, 6th standard. Have you understood? Okay. Now one by one, I'm going to ask you question. Okay. First, 5th standard. पहिल्यांदा 5th standard. Okay. Fill in the blank. That period of which the tools that we find are mainly made from stone is called dash dash. Yes, Tanmay? Stone Age. Yes, Stone Age. Dash dash near Nashik is a well-known old stone age site in Maharashtra. Gangapur, Sinnar, Chanswad. Yes, Karnika. Gangapur. Yes. Now find out the odd pair from the following. Rajasthan, Bagor. Madhya Pradesh, Bhimbedka. Gujarat, Langhanaj. Maharashtra, Bijapur. What is the odd pair in that? Yes, Tanmay? Maharashtra, Bijapur. Yes. Next. Answer the following question in brief. Okay. How did man use the percussion technique? How did man use the percussion technique? Who will answer this? Percussion technique कशा प्रकारे यूज केली होती? Yes, Tanmay? Man used the percussion technique to make their tools. The technique involves beating or striking one large pebble against another to obtain stone flags. Yes. Karnika, any problem? मॅम मराठीत पण विचारा ना, माझ्याकडे मराठीत आहे. Okay. Okay, so let me open the Marathi book.
Okay, we'll go for the next question and afterwards I will ask you. What revolution was brought about by Homo sapien in the tool making technique? Yes, Tanmay. Industrial revolution has been brought about by the Homo sapien in the tool making technique. What revolution? Industrial. You Industrial. have to you have to explain it briefly. Okay, कर्णिका आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला? येस कर्णिका. दगडांचे छिलके काढून हत्यारे बनवण्यासाठी पुराश्मयुगातील मानवाने आघात तंत्राचा वापर केला. या तंत्राचा वापर करून याने दगडांच्या एकाच बाजूला धार केली. ओके. नेक्स्ट इज बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली? येस, एनीवन एल्स? बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याचे तंत्र पुढील प्रकारे क्रांती केली. त्याने दगडापासून लांब व पातळ पाटी काढण्याचे तंत्र विकसित केले. या लांब पात्यापासून त्याने सुरी, तासणी, टोची, छिनी यासारखी विविध प्रकारची हत्यारे बनवली. Okay. See, Tanmay, your answer was Homo sapiens brought about a revolution in the technique of making tools. He devised a technique of obtaining long and narrow blades of stone. He made various implements like the knife, scraper, borer, chisel, etc. From these long blades, he also began to use ivory and rare stones of the quartz variety for making tools and other articles. Okay, Tanmay, got answer now? This answer you have to give me. Okay. Okay. Okay, can you tell me the comparison between three period of stone age? Yes, the comparison between comparison between the tools from all three period of the stone age. प्रत्येक स्टोन एज मध्ये टूल्स कशा प्रकारे होते ते सांगायचं आहे. म्हणजेच पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या कालखंडातील हत्यारांची तुलना करायची आहे. येस, कॅन एनीवन टेल मी द कंपॅरिझन? येस, तन्मय, तू ट्राय करणार का? व्हॉट वी हॅव टू डू, प्रत्येक
एज, प्रत्येक स्टोन एज घ्यायचे आहे अँड जस्ट त्यामधील जे टूल्स होते ते सांगायचे आहेत. येस, एनीवन? Okay, I will help you. See. Okay, Karnika. Yes, Karnika? Yes, Karnika. येस मॅम. 8 कणाच्या मानवाने पसरट पात्यांची कुऱ्हाड फरशी अशी प्रमाणबद्ध हत्यारे तयार केली. शक्तिमान मानवाने लहान आकृतीची हत्यारे तयार केली, तर बुद्धिमान मानवाने हत्यारे तयार करण्यासाठी तंत्रक्रांती घडवून मध्ययुगी या युगातील मानवाने शिकारीसाठी बाणाचा टोकासारखा दगडी सूक्ष्मास्त्रे बनवली. Yes. Okay, got? See. काय करायचं आहे, प्रत्येक एज मधल्या टूल्स बद्दल माहिती सांगायची आहे. ओके, सी. पे अटेन्शन इंग्लिश मीडियम स्टूडेंट्स. First was Paleolithic age, right? So Paleolithic age, what were the tools? Tools like hand axe and cleaver made by Homo erectus and more proportionate and symmetrical than choppers made by Homo habilis. Okay, then they made a scraper with very sharp edges, and after this, in the Mesolithic age, what Mesolithic age, what they did, they adapted the technique of they adapted the fluted core technique to make their all the tools. Okay, so what they did, the blades removed with this technique were very minute and the size at the size of nail or a slightly bigger, hence they are called as microliths. Okay, and they use in the middle stone age, arrows were made by fixing a microlith at the tip of a stick. Okay, now, and in the new stone age, what a man did, in this period, stone tools that were polished to give a smooth shiny finish were made for the first time. Okay, understood? Tanmay, Aniket, now you got the answer of this one. फक्त काय करायचं होतं तुम्हाला, प्रत्येक एज, प्रत्येक स्टोन एज, पॅलिओलिथिक, मिझोलिथिक आणि निओलिथिक या सगळ्यांमधून जाऊन फक्त आपल्याला काय करायचं होतं, टूल्सची माहिती, टूल्स कशा प्रकारे होते या सगळ्यामध्ये ते सांगायचं होतं. ओके, युअर नेक्स्ट क्वेश्चन इज, सॉरी, which of the following modern tech machines has stone grinder, mixer, floor mill, juicer? Yes, या आता आपण हे जे वापरतो आधुनिक तंत्र, यामध्ये दगडाचा वापर कशात केलेला असतो, मिक्सर, पिठाची चक्की की मसाला कांडप यंत्र? येस तन्मय? फ्लोर मिल. फ्लोर मिल, पिठाची चक्की. गुड. नाव सिक्स स्टँडर्ड.
what were the Janapadas? What were the Janapadas? Yes. What is called as Janapadas? Sixth standard. जनपदे म्हणजे काय? Yes, Pramita. The Janapada called Ashmak. No. Anuj. जनपदाज म्हणजे राज्य. Yes, but you have to answer in English. Janapadas were small states. Sorry, Okay, teacher. Janapadas were, yes, fine. Your answer was right. Janapadas were small states. Okay. In which literature we can find existence of Janapadas? In which literature we can find existence of Janapadas? Yes, Pramita. Yes, ma'am. The names of these Janapadas can be found in Sanskrit, Pali, and Urdhva Magadhi literature. Yes. Which were the four important Mahajanpadas? Which were the four important Mahajanpadas? Yes, Pramita. Kosala, Vatsa, Avanti, and Magadha. Okay. Gautam Buddha belongs from which republic? Yes. From which republic Gautam Buddha belongs to? Yes, anyone? You can search it in Janapadas. Yes, Pramita. So, Gautam Buddha hailed from the Shakya Republic. Yes, held from Shakya Republic. Okay. Uh, explain. Okay, tell me something about Vatsa Mahajanpada. Vatsa Mahajanpada. Yes, Pramita. Yes, ma'am. Some Janapadas gradually become stronger and expanded their geographical boundaries. Such Janapadas came to be known as Mahajanpadas. I have asked you to tell me the about Vatsa Mahajanpada. Four Mahajanpadas are important, and the second one is Vatsa. I have asked you just to tell me about that. Yes?
The Mahajanpada Vatsa was located in the region around Prayag, that is Allahabad in Uttar Pradesh. Kosam, the capital of Vatsa, was the ancient city of Kaushambi. It was an important center for trade. Three extremely rich merchants of Kaushambi had built three viharas for Gautam Buddha and his followers. King Udayana was a contemporary of Gautam Buddha. After King Udayana, the state of Vatsa could not maintain its independent existence for long. The king of Avanti, Mahajanpada, conquered the state. Now, got yes, both of you got the answer Yes, now. Okay, so I am going to give you homework that you have to write about four important Mahajanpadas. So, all this information you have to write. Okay. I am going to write a question that you have to write information about all the four important Mahajanpadas, and fifth standard are going to write all the question answers of your lesson. Fifth standard, whatever question answers we have did, all question answers you have to write as your homework. Okay? Okay, fine. Fifth and sixth standard got about your homework. Okay, you can leave now. We are going to stop over here for today. Bye bye, everyone. bye teacher, take care. Bye bye. Thank you. Bye, teacher. Bye bye.